गुड मॉर्निंग स्टुडंट. मागील व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची एकूण 6 वैशिष्ट्ये पाहिली. आता आपण भारतीय राज्यघटनेची पुढील वैशिष्ट्ये पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेचे 7वे वैशिष्ट्य आहे मूलभूत अधिकारांचा समावेश. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या विभागात कलम 14 ते 35 या कलमांद्वारे मूलभूत अधिकार स्पष्ट केलेले आहेत. भारतीय घटनेत पुढील 7 प्रकारचे मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना दिलेले आहेत. हे 7 मूलभूत अधिकार कोणते आहेत ते आता आपण पाहूयात. यापैकी पहिला अधिकार आहे समतेचा अधिकार, दुसरा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार, तिसरा अधिकार आहे शोषणाविरुद्धचा अधिकार, चौथा अधिकार आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, पाचवा अधिकार आहे मालमत्तेचा अधिकार, सहावा अधिकार आहे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार आणि सातवा अधिकार आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. यापैकी मालमत्तेचा जो अधिकार आहे तो अधिकार 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून काढून टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे मूलभूत अधिकारांमध्ये 6 मूलभूत अधिकार आपल्याला दिसून येतात. वरील विविध प्रकारचे मूलभूत अधिकार देऊन राज्यघटनेने नागरिकांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्वांची जोपासना करून भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी घटनेत मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय घटनेने मूलभूत अधिकारांना संरक्षणही दिलेले आहे. एखाद्या व्यक्तीवर किंवा व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांवर अन्य व्यक्ती, संस्था किंवा सरकार यांच्याकडून आक्रमण झाल्यास ती व्यक्ती त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकते. त्यासाठी घटनेत घटनात्मक उपाययोजनेचा 7वा अधिकार देण्यात आलेला आहे. परंतु आणीबाणीच्या काळात व्यक्तीला या मूलभूत अधिकारांच्या संदर्भात न्यायालयात जाता येत नाही. यानंतर भारतीय राज्यघटनेचे पुढचे 8वे वैशिष्ट्य आहे राज्याच्या धोरणासंबंधी नीतिनिर्देशक तत्वे किंवा मार्गदर्शक तत्वे. भारतीय घटनेच्या 4थ्या भागात कलम 36 ते 51 याद्वारे राज्याच्या धोरणासंबंधीच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे. घटनाकारांनी भारतीय घटनेत आर्थिक, सामाजिक, राजकीय व आंतरराष्ट्रीय संबंधविषयक अशा 4 प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे. भारताचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आणि कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी ही मार्गदर्शक तत्वे उपयुक्त आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने मार्गदर्शक तत्वांची काही प्रमाणात अंमलबजावणी केलेली दिसते. परंतु या मार्गदर्शक तत्वांना कायदेशीर मान्यता नसल्यामुळे ती स्वीकारलीच पाहिजेत असे बंधन सरकारवर नाही. त्यामुळे मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार केला नाही म्हणून सरकारविरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. राज्याच्या धोरणासंबंधीच्या काही प्रमुख मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख आपणास पुढील प्रमाणे करता येईल. 1. स्त्री-पुरुष नागरिकांना उपजीविकेचे साधन मिळवण्याचा अधिकार असून स्त्री-पुरुषांना समान कामासाठी समान वेतन दिले जाईल. 2. 14 वर्षाखालील मुलामुलींना सक्तीचे व मोफत शिक्षण दिले जाईल. 3. समाजातील भौतिक साधनांची मालकी आणि नियंत्रण याची विभागणी अशा तऱ्हेने केली जाईल की ज्याद्वारे सर्वांचे जास्तीत जास्त कल्याण होईल. 4. मागासवर्गीय लोकांना तसेच अनुसूचित जाती जमातींच्या लोकांना आर्थिक व शैक्षणिक सवलती देण्यात येतील. 5. कामगारांना योग्य वेतन देऊन त्यांना औद्योगिक व्यवस्थापनात सहभागी करून घेतले जाईल. त्यांचे आरोग्य, शिक्षण, विश्रांती, निवृत्तीवेतन याविषयी काळजी घेण्यात येईल. 6. गरिबांना कायद्याचा मोफत सल्ला मिळण्याची व्यवस्था करण्यात येईल. कोणालाही न्याय मिळवण्याची संधी नाकारली जाणार नाही. 7. आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेतीचे व पशुसंवर्धनाचे कार्य करण्याचा प्रयत्न राज्यांकडून केला जाईल. 8. सार्वजनिक आरोग्य सुधारणे, मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे, जनतेचे राहणीमान वाढवणे इत्यादीबाबत राज्य प्रयत्न करेल. 9. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात शांतता प्रस्थापित करणे, राष्ट्रांमध्ये मैत्रीचे संबंध वाढवणे, आंतरराष्ट्रीय करारांचे तहांचे पालन करणे इत्यादी कार्याबाबत राज्यांकडून प्रयत्न केले जातील. एकंदरीत कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूने घटनाकारांनी नीतिनिर्देशक तत्वांचा समावेश घटनेमध्ये केलेला आहे असे आपणास म्हणता येईल. यानंतर भारतीय राज्यघटनेचे 9वे वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष राज्य किंवा धर्मातीत राज्य. भारतीय घटनेच्या सरनाम्यात धर्मातीत राज्याचा पुरस्कार केलेला आहे. घटनाकारांनी सुरुवातीला धर्मनिरपेक्ष राज्याचा उल्लेख स्पष्ट केलेला नव्हता, परंतु 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने धर्मातीत किंवा धर्मनिरपेक्ष हा शब्द सरनाम्यात योजून धर्मातीत राज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केलेले आहे.
भारतात कोणत्याही एका धर्माला महत्त्व दिलेले नाही. सर्व धर्मांना समान मानलेले आहे. भारत हे राष्ट्र धर्माधिष्ठित राज्य नाही, तसेच ते धर्मबाह्य राज्य नाही. भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, ज्यू, ख्रिश्चन, पारशी अशा विविध धर्माचे लोक राहतात. भारतीय घटनेच्या 25व्या आणि 26व्या कलमात असे स्पष्टपणे लिहिले आहे की शांतता व सुव्यवस्था टिकून प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचा प्रचार पालन करता येईल. भारतीय नागरिकाला कोणत्याही धर्माचा आचार व प्रचार करता येईल, परंतु इतर व्यक्तींच्या धर्माविरुद्ध प्रचार करता येणार नाही. तसेच धर्माच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीला राजकारणात हस्तक्षेप करता येणार नाही. सर्व नागरिकांना त्यांचा धर्म, जात, वंश, जन्म ठिकाण असा भेदभाव विचारात न घेता समानतेची वागणूक दिली जाईल. अशा प्रकारे भारतीय घटनेने नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य देऊन धर्मातीत राज्याचा पुरस्कार केलेला आहे. भारतीय घटनेने नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले असले तरी तिने या धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कावर काही प्रमाणात निर्बंध घातलेले आहेत. राज्याच्या सुरक्षिततेला किंवा सामाजिक हिताला धोका पोचणार नाही अशा पद्धतीने आपल्या धर्माचे आचरण, पालन किंवा प्रचार करावा असे बंधन घटनेने घातलेले आहे. यानंतर भारतीय राज्यघटनेचे 10वे वैशिष्ट्य आहे स्वतंत्र न्यायदान पद्धती किंवा न्यायालयीन स्वातंत्र्य. भारतीय घटनेने न्यायालयाचे स्वातंत्र्य व श्रेष्ठत्व मान्य केलेले आहे. न्यायालयीन स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यघटनेमध्ये काही खास तरतुदी करण्यात आलेल्या आहे. न्यायाधीशांच्या नेमणुका, त्यांच्या अधिकारांची शाश्वती, वेतन, भत्ते इत्यादी विषयक तरतुदी केलेल्या आहेत. भारतात न्यायदान पद्धती एकेरी स्वरूपाची आहे, म्हणजेच न्यायमंडळाच्या सर्वोच्चपदी सुप्रीम कोर्ट, त्याखालोखाल हायकोर्ट म्हणजेच उच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या नियंत्रणाखाली कनिष्ठ दुय्यम न्यायालय अशी न्यायदानाची एकेरी पद्धती स्वीकारलेली आहे. भारतीय न्यायसंस्थेचे कार्य स्वतंत्रपणे चालते. कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ या दोहोंपासून स्वतंत्रपणे न्यायदानाचे कार्य चालते. कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष म्हणजेच राष्ट्राध्यक्ष न्यायाधीशांच्या नेमणुका करतो, तर अकार्यक्षम, अपात्र न्यायाधीशांना पदच्युत करण्याचा अधिकार कायदेमंडळाला दिलेला आहे. भारतीय घटनेने दिलेले मूलभूत अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच राज्यघटनेतील तत्वांचे रक्षण करण्यासाठी न्यायालयीन स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्याची दक्षता घटनेने घेतलेली आहे. न्यायमंडळाचे कायदेमंडळावर व कार्यकारी मंडळावर काही प्रमाणात नियंत्रण असते. त्यासाठी घटनेने सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे. कायदेमंडळाने मंजूर केलेले कायदे व कार्यकारी मंडळाने काढलेले वटहुकूम घटनेशी सुसंगत आहेत किंवा विसंगत आहेत हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला दिलेला आहे. हा न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार भारतीय घटनेने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पुनर्विलोकनाच्या अधिकारावरून घेतलेला आहे. थोडक्यात भारतीय घटनेने न्यायालयीन स्वातंत्र्य टिकवण्यासाठी विविध तरतुदी करून ठेवलेले आहेत. यानंतर भारतीय राज्यघटनेचे पुढचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रौढ मताधिकार. भारतीय घटनेने प्रत्येक स्त्री-पुरुष नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. भारताने प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला प्रौढ मताधिकार देणे क्रमप्राप्त ठरते. ब्रिटिश राजवटीत भारतीयांना मतदानाचा अधिकार मर्यादित स्वरूपात दिलेला होता. 1919च्या कायद्यानुसार भारतातील लोकसंख्येच्या केवळ 3% लोकांना तर 1935च्या कायद्यानुसार 14% लोकांना मतदानाचा अधिकार होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर घटनेने 21 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुष नागरिकाला प्रौढ मताधिकार दिलेला होता. वास्तविक भारतात निरक्षरतेचे 80% प्रमाण असताना संपत्ती, शिक्षण अशी कोणतीही अट न घालता 21 वर्षे वयाची अट लावून प्रौढ मताधिकार देण्याचे धाडस घटनेने केलेले होते. देशातील प्रत्येक स्त्री-पुरुष नागरिकाला राज्यकारभारात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने हा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढे 1989 साली 61वी घटना दुरुस्ती होऊन मतदाराच्या वयाची अट 18 वर्षे करण्यात आलेली आहे. यानंतर भारतीय राज्यघटनेचे 12वे वैशिष्ट्य आहे समता, स्वातंत्र्य व बंधुता. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही तत्वांचा पुरस्कार केलेला आहे. भारतात लोकशाही यशस्वी करावयाची असेल तर सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सर्व क्षेत्रात समता प्रस्थापित झाली पाहिजे. सर्व नागरिकांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान मानल्या गेल्या पाहिजेत. सामाजिक न्याय प्रस्थापित होऊन समाजाचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे. घटनाकारांनी हाच उद्देश गृहीत धरून समतेचे तत्त्व स्वीकारलेले आहे. तसेच
व्यक्ती स्वातंत्र्य जोपासून व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत. भारतीय घटनेने नागरिकांना समतेच्या हक्काबरोबरच स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. तसेच घटनेने नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी विविध तरतुदीही केलेल्या आहेत. अर्थात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार अशा प्रवृत्तीने नागरिकांनी वागू नये म्हणून घटनेने व्यक्ती स्वातंत्र्यावर काही मर्यादाही घातलेल्या आहेत. भारतीय घटनेने सरनाम्यात बंधुता या तत्वाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राचे ऐक्य राखणारी बंधुत्वाची भावना नागरिकात निर्माण झाली पाहिजेत. राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी बंधुत्वाची भावना अत्यंत आवश्यक मानली गेलेली आहे. निदान भारतासारख्या देशात तरी बंधुतेच्या तत्वांची नितांत आवश्यकता आहे. धर्मवाद, जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद असे वाद कमी करण्यासाठी बंधुत्वाच्या वागणुकीची फार मोठी गरज आहे. म्हणूनच घटनाकारांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या लोकशाही मूल्यांचा घटनेत समावेश केलेला दिसतो. यानंतर भारतीय राज्यघटनेचे 13वे वैशिष्ट्य आहे अल्पसंख्याक व मागासवर्गीय लोकांना सवलती. भारतात सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने घटनाकारांनी अल्पसंख्याक जाती जमातींसाठी व मागासलेल्या वर्गासाठी काही खास तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. विधिमंडळात अनुसूचित जाती जमातींसाठी खास जागा राखून ठेवलेल्या आहेत. लोकसभेत अनुसूचित जातींसाठी 70 तर अनुसूचित जमातींसाठी 42 जागा राखीव ठेवलेल्या आहेत. घटक राज्याच्या विधिमंडळातही राखीव जागांची तरतूद करून ठेवलेली आहे. केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्या नोकऱ्यांमध्येही मागासलेल्या जाती जमातींच्या लोकांना विशेष सवलती देण्यात आलेल्या आहे. वन्य जातींसाठी घटनेत काही खास तरतुदी केलेल्या आहेत. मागासवर्गीय लोकांच्या आर्थिक व शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने चौकशी आयोग नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. चौकशी आयोगाच्या शिफारसी संसदेपुढे ठेवून त्यास मंजुरी घेऊन राष्ट्रपती त्यांची अंमलबजावणी करीत असतो. थोडक्यात अल्पसंख्याक जाती जमातींच्या मागासवर्गीय लोकांचा इतर लोकांबरोबर विकास व्हावा आणि सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा या उद्देशाने घटनाकारांनी काही राखीव जागा व सवलती यांची खास तरतूद घटनेमध्ये केलेली आहे. भारतीय राज्यघटनेचे पुढचे वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व आणि एकच राज्यघटना. भारतीय घटनेने एकेरी नागरिकत्वाचा पुरस्कार केलेला आहे. घटनेच्या कलम 5 ते 11 मध्ये भारतीय नागरिकत्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. अमेरिकेच्या घटनेतील दुहेरी नागरिकत्वाच्या पद्धतीप्रमाणे भारतात दुहेरी नागरिकत्वाची पद्धती नाही. घटक राज्याचे नागरिकत्व आणि संघराज्याचे नागरिकत्व अशी दुहेरी नागरिकत्वाची पद्धती भारतीय घटनेने स्वीकारलेली नाही. भारतात एकेरी नागरिकत्वाची पद्धती स्वीकारलेली आहे. कारण भारतात विविध धर्माचे, जातीपंथाचे, भाषांचे लोक राहतात. तेव्हा राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता या दृष्टीने एकेरी नागरिकत्वच भारतासाठी उपयुक्त आहे असे आपणास म्हणता येईल. घटनाकारांनी भारतासाठी एकेरी नागरिकत्वाबरोबरच एकच राज्यघटना निर्माण केलेली आहे. अमेरिकेत संघराज्याची घटना आणि घटक राज्याची घटना अशी दुहेरी घटना पद्धती आहे. परंतु भारतात घटक राज्यांसाठी वेगळी राज्यघटना निर्माण केलेली नाही. तसेच रशियातील घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार दिलेला होता. असा अधिकार भारताने घटक राज्यांना दिलेला नाही. भारतात घटक राज्यांना वेगळी घटना, वेगळा ध्वज अशी व्यवस्था निर्माण करता येत नाही. कारण अशा गोष्टीतून फुटीरता वाढण्याचा धोका निर्माण होण्याचा संभव असतो. घटनाकारांनी दूरदर्शीपणे घटनेत एकेरी नागरिकत्व व एकच राज्यघटना या तरतुदी केलेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता जोपासण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते. भारतीय राज्यघटनेचे शेवटचे आणि 15वे वैशिष्ट्य आहे द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 मध्ये असे स्पष्ट लिहिले आहे की संघराज्यासाठी एक संसद असेल आणि राष्ट्रपती व अनुक्रमे राज्यसभा व लोकसभा म्हणून ओळखली जाणारी अशी 2 सभागृहे मिळून ती बनलेली असेल. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असून या सभागृहात 250 सभासद असतात. त्यापैकी 12 सभासदांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून कला, साहित्य, शास्त्र, समाजसेवा, शेती इत्यादी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींमधून होते. बाकीचे 238 सभासद घटक राज्यांच्या विधानसभांच्या सदस्यांकडून निवडले जातात. लोकसभा हे कनिष्ठ गृह असून या गृहातील सदस्यांची निवड जनतेकडून गुप्त व प्रत्यक्ष मतदान पद्धतीने होते. लोकसभेत 545 सदस्य असतात. लोकसभेची मुदत 5 वर्षे आहे.
राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असून त्यातील सभासदांची मुदत 6 वर्षे असते. दर 2 वर्षांनी सभासद निवृत्त होतात. द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धतीमुळे कायदे निर्मितीचे कार्य उत्तम प्रकारे होते. विधेयकावर सविस्तर चर्चा होऊन त्यासंबंधी योग्य निर्णय होतात. वास्तविक राज्यसभा हे वरिष्ठ गृह कायदे निर्मितीस विलंब लावणारे, खर्चाचे आहे अशी टीका होत असली तरीही योग्य व आवश्यक कायद्यांची निर्मिती होण्यासाठी तसेच लोकसभेच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आवश्यक आहे. लोकसभेच्या जुलमी कारभाराला लगाम घालण्यासाठी महत्त्वाची भूमिका राज्यसभा पार पाडत असते. लोकसभा व राज्यसभा या दोन्ही गृहांचे मंत्रिमंडळाच्या कार्यावरती नियंत्रण असते. एकंदरीत भारतीय राज्यघटनेने द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धतीचा पुरस्कार केलेला आपणास दिसून येतो. आत्तापर्यंत आपण भारतीय राज्यघटनेची एकूण 15 वैशिष्ट्ये अभ्यासली. या सर्व वैशिष्ट्यांचा साकल्याने विचार केला असता भारताची राज्यघटना आदर्श स्वरूपाची आहे काय हा प्रश्न उपस्थित होतो. गेल्या 65 वर्षाच्या घटनेच्या अंमलबजावणीचा अनुभव विचारात घेतला असता भारताची राज्यघटना काही प्रमाणात स्थिर व यशस्वी झालेली आहे असे आपणास म्हणता येईल. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असे म्हटले होते, राज्यघटनेची अंमलबजावणी ही तिच्या स्वरूपावर अवलंबून नसते, तर ती देशातील जनता आणि राजकीय पक्ष यांच्यावर अवलंबून असते. जनता आणि राजकीय पक्ष कोणत्या मार्गाने जातील आणि कसे वागतील यावर राज्यघटनेचे भवितव्य अवलंबून असते. या ठिकाणी आपले प्रकरण 1 संपत आहे. धन्यवाद.